श्री दत्तप्रबोध अध्याय 39. गोरक्षनाथांकडून मच्छिंद्रनाथांची सुटका. अध्यायाला सुरुवात करूयात. गोरक्षनाथ हिंडत हिंडत श्रीनगरामध्ये आले. तिथं त्यांना चरपट चौरंगनाथ भेटले. गुरुबंधूच्या भेटीनं गोरक्षनाथांना अतिशय आनंद झाला. दोघांच्या डोळ्यांमधून आनंद अश्रू वाहू लागले. उभयतांनी एकमेकांना आलिंगन दिलं. कितीतरी दिवसांच्या राहिलेल्या गुजगोष्टी दोघेजण करू लागले. तेव्हा गोरक्षनाथांना आपल्या गुरुची हकीकत कळाली. चरपटानं कळवळून गोरक्षनाथांना सांगितलं, गोरक्ष, गुरु महाराज मल्हार देशातल्या श्रीराज्यात अडकून पडले आहेत. तिथल्या अधिपती राणीनं प्रेमळेनं त्यांना भूल पाडली आहे. दुसऱ्या कोणत्याही पुरुषाला तिच्या राज्यात यायची सक्त मनाई आहे. राज्याच्या सीमेवर तिनं सशस्त्र पहारा बसवला आहे. कितीतरी वेळा राज्यात मी जायचा प्रयत्न केला, पण तो फसला. माझे सगळे उपाय हरले. आता भेस तर तुमच्यावरच आहे. तुम्हीच काय ते करू शकताल. चरपट चौरंगाचं बोलणं ऐकताच गोरक्षनाथांनाही भरून आलं. त्यांनी त्याला धीर दिला. काही काळजी करू नकोस, मी घेऊन येतो गुरुनाथांना, असं आश्वासन दिलं आणि चरपटनाथांना घेऊन गोरक्षानं भ्रमणाला सुरुवात केली. मल्हार देशामध्ये पहिलं पाऊल टाकलं. तिथल्या नानाविध देवस्थळांचं दर्शन घेतलं. त्यांनी अनेक गावं पालथी घातली, तीर्थस्थानं पाहिली आणि दोघे पट्टण स्थानावरती आले. पण सीमा पार करून राज्यात जाताच येणं शक्य नव्हतं. गोरक्ष विचारामध्ये पडले. काय करावं, कुठली युक्ती योजावी. अनंत कल्पना त्यांच्या डोळ्यापुढे आल्या. तितक्यात पट्टण स्थानावर उतरलेल्या काही नाचणाऱ्या कलावंतींनी त्यांना पाहिल्या. तेव्हा एक विचार त्यांच्या मनात चमकून गेला. त्यांनी तो चरपट चौरंगीला सांगितला. चौरंगीलाही तो पटला. गोरक्षनाथांना आपला तापसाचा वेश टाकला आणि पोटापाण्यासाठी काही मिळवण्याच्या मिशानं ते त्या कलापथकात सामील झाले. त्यांच्याकडून नाच गाणं शिकले. त्यात अतिशय पारंगत झाले. त्यांना डग्यांची साथ करू लागली. गोरक्षनाथांच्या वजनावर पथकातल्या सगळ्याच स्त्रिया बेहद खुश होत्या. गोरक्षांचं देखणेपण, त्यांचं सौंदर्य, त्यांचं वागणं बोलणं सगळ्यांनाच मोहबत होतं. एक दिवस त्या पथकाची स्त्री म्हणाली, नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी आम्ही सगळ्याजणी मल्याळ देशी जाणार आहोत. तू आलास तर तुझ्या कलेवर खुश होऊन लोक तुला मानमाराबत पैसा देतील. आमच्या पथकालाही पैसा कमवता येईल. तू चल. त्याची सूचना गोरक्षनाथांना पटली. त्यांनाही मल्हार देशात शिरण्याचं काहीतरी निमित्त हवं होतं. पण ते म्हणाले, मला कसं तुमच्याबरोबर येता येईल. तिथं पुरुषांना यायला सक्त मनाई आहे. त्यावरती ती म्हणाली, मग तू वेश पालटून आमच्याबरोबर चल. असं त्या प्रमुख स्त्रीनं गोरक्षनाथांना सांगितलं. चरपटाला बरोबर न घेता सीमेजवळ त्यांना राहायला सांगून वेश पालटून कलापथकाबरोबर गोरक्षनाथ मल्हार देशात येऊन पोहोचले. प्रेमळा राणी गुणग्राही होती. कलावंताच्या कलेचा तिला आदर होता. गुणी कलाकारांना ती मान देत असे. सोना मोत्यांनी त्यांची उंजळ भरत असे. हे नवीन कलापथक आपल्या देशात आलं आहे असं समजताच तिनं कार्यक्रमासाठी त्यांना दरबारात पाचारण केलं. सर्व कलाकार मंडळी जमली. दरबार प्रेक्षकांनी अगदी गच्च भरून गेला होता. प्रेक्षकांच्या नजरा आतुरल्या होत्या. प्रेमळा राणीही दरबारात येऊन बसली होती. सिंहासनावर मच्छिंद्रनाथ विराजमान झाले होते. त्यांचा छोटा बाळ मिनी त्यांच्या मांडीवर बसला होता. कार्यक्रमाला सुरुवात झाली. कलापथकातील स्त्रिया एकापेक्षा एक लावण्य सुंदरी होत्या. तितक्याच कलेतही निपुण होत्या. त्यांचं नृत्य कौशल्य अप्सरांच्या तोडीचं होतं. त्या देहभान हरपून नृत्य करीत होत्या. रसिक जण त्यांना दाद देत होते. त्यांचं नृत्य आणि त्या नृत्याला असलेली संगीताची साथ अशी काही होती म्हणता की त्याचं नाव तेच. दरबारात विलक्षण शांतता होती. चित्रासारखे तटस्थ होऊन प्रत्येकजण त्या नृत्यगान समाधीत तल्लीन झाले होते. मच्छिंद्रनाथांचीही तीच अवस्था होती. इतक्यात मृदंगातून काही बोल बाहेर पडत आहेत असं मच्छिंद्रनाथांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या बोलाकडेच आपले कान लावले. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते बोल होते, चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया. आपल्याला भास होतो आहे का असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा कान टवकारले. पण तेच बोल होते ते. तो त्यांना झालेला भास नव्हता. ते ऐकून गोरक्षाची मूर्ती डोळ्यापुढे दिसू लागली. गोरक्ष त्यांचा लाडका शिष्य. कितीतरी वर्षात तो भेटला नव्हता. तो त्यांना दिसला नव्हता. आपला गोरक्ष आपल्याला न्यायला आला आहे असं समजताच त्यांनी चौफऱ्यात दृष्टी टाकली. आतुरतेनं सभोवार पाहिलं, पण त्यांना गोरक्ष कुठं दिसेना. सर्वत्र स्त्रियाच होत्या. मग गोरक्ष आहे कुठं? काय सारंच फसवं. गोरक्षा, जिथं असेल तिथून परत ये. तुला भेटण्यासाठी माझा जीव व्याकुळला आहे असं सिंहासनावरून उठून मच्छिंद्रनाथानं म्हणताच कलापथकातला श्रीवेश धारण केलेला गोरक्ष धावत पुढे आला.
त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या पायाला घट्ट मिठी मारली. गुरु भेटीनं त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी आपल्या केसांचा टोप, वस्त्र, अलंकार सर्व काही फेकून दिलं. दोघं एकमेकांना कडकडून भेटले. कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना मध्येच हे काय उद्भवलं हे इतरांना समजेना. नाचणाऱ्या स्त्रियांमध्ये एक वेषांतर केलेला पुरुष होता हे प्रेमळेनं पाहता आज तिचा संताप अनावर झाला. तिनं आपल्या सैनिकांना हुकूम दिला, बांधा याच्या मुसक्याने हाल हाल करून ठार करा याला, फसवून ढोंग करून हा इथं आला आहे. प्रेमळेचा हुकूम ऐकताच सैनिक स्त्रिया पुढे सरसावल्या, पण मच्छिंद्रनाथांच्या इशाऱ्यासरशी त्या मागं सरल्या. याच्या केसालाही धक्का लागता कामा नये असं मच्छिंद्रनाथांनी बजावताच प्रेमळेच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला. तिनं घेतलेली काळजी अखेर फोल ठरली होती. गुरुला न्यायला शिष्य अखेर एवढ्या सशस्त्र पहाऱ्यातूनही आला होता. प्रेमळेनं न राहून हुकूम दिला, जा डांबून ठेवा याला अंधार कोठडीत, उपाशी ठेवा, अन्न न देता ठार करा याला. माई, मला मारणाऱ्या तुम्ही कोण? प्रत्यक्ष कळीकाळ सुद्धा आमच्या अंगाला हात लावू शकणार नाही. भास्कर जोगड्या तुझी वटवट असले 56 पाहिले आहेत. चलाट बाजूला हो नाथांपासून आणि तोंड काळे कर तुझं. क्षणभरही थांबू नकोस माझ्या नजरेसमोर. माई, गुरुनाथांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे मी. ते जेव्हा इथून बाहेर पडतील तेव्हाच मीही त्यांच्या मागोमाग काळं करीन इथून. तोवर हे पाय सोडणार नाही. प्रेमळेच्या सहनशीलतेची मर्यादा संपली. ते गोरक्षांचं बकोटं पकडून दूर करायला पुढं सरसावली, पण मच्छिंद्रनाथांनी तिला रोखलं आणि सांगितलं, प्रेमळे, हा माझा आवडता शिष्य आहे. राहू दे त्याला माझ्यापाशी. तो तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. माझी सेवा करील तो. पतीच्या शब्दावरती प्रेमळा एक शब्दही न बोलता आपल्या महालात निघून गेली. तिचा जळफळाट होत होता. तिनं आपल्या दासींना बोलावून गोरक्षाचं सत्वहरण करण्याचा हुकूम दिला. कुठल्याही प्रकारे त्याला मोहात पाडून त्याच्या तपश्चर्येचा भंग करण्याचा हुकूम दिला. तिच्या सर्वात सुंदर सुंदर दासी गोरक्षाला वश करून घेण्याच्या मागे लागल्या. आपल्या क्रीडांनी त्याचं मन विचलित करण्याच्या प्रयत्नात राहू लागल्या, पण गोरक्ष त्यांना बाधेना. त्याचा पुन्हा गुरुसेवेचा नित्यक्रम सुरू झाला होता. सकाळी उठून गुरुचं भजन पूजन, त्यांच्या स्नानाची तयारी, गुरुच्या ध्यानधारणेची तयारी, मग भोजन रांधणं हे सारं तो स्वतःच करी. मन लावून गुरुची पुन्हा अशी सागर संगीत सेवा करायला मिळत असताना तो खूप खुश होता. त्या कामुक ललनांच्या कामचेष्टांकडे लक्ष द्यायला त्याला सवडही नव्हती. सेवा करता करता तो मच्छिंद्रनाथांना विचारित असे, केव्हा निघायचं गुरुनाथ? इथं किती दिवस गुंतून पडणार? आपण आपली योग साधना, परमार्थ विचार, समाजसेवा सारं विसरून गेलात. एवढं मोह झालात कसे गुंतलात? असे कसे फसलात? 4 चौघांसारखेच या नश्वर संसारात रमलात. आता बस झाला इथला मुक्काम. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला न्यायला इथून आलो आहे. बसा, मला हे सारं समजलं आहे, पटत आहे, पण प्रेमळेच्या शब्दात गुंतलो आहे. विनाकारण इथून मला जाता येणार नाही. एखादं असं कारण घडलं पाहिजे की आपली आपोआप सुटका होईल. तू धीर धर. असं त्यांचं संभाषण होई. एक ना एक दिवस आपण गुरुनाथांना आपल्याबरोबर नेऊच ही खात्री बाळगून तो तिथे वावरत होता. इंद्रिय दमन करून ब्रह्मचार्य व्रताचं काटेकोर पालन करत होता. त्याला वश करून घेण्यासाठी काही स्त्रियांनी जंग पछाडलं, पण हा त्या कोणालाही बाधला नाही. त्यांना हात जोडून त्यांना विनंती केली, माझ्या मातांनो, भगिनींनो, या नश्वर सुखामागं लागून सोन्यासारख्या आयुष्याची माती करण्याऐवजी भगवत चिंतनात तल्लीन व्हा. परमात्म्याच्या भजनात रमा. तुम्हाला मिळालेल्या आयुष्याचं सार्थक होईल. विषय वासनेत लडबडल्यामुळं चिरंतन दुःख भोग मात्र वाट्याला येतील. प्रेमळेच्या दासींनी गोरक्षापुढे हात टेकले. गोरक्ष खरोखरच योगीराज होता. त्यानं षड्रिपूंवर विजय मिळवला होता. सर्व भावना, वासना जिंकल्या होत्या. त्यामुळं कामिनीच्या मोहातून तो अलिप्त होता. प्रेमळेचा हा प्रयत्न वाया गेला. तिनं गोरक्षला हरवण्याची दुसरी रीत अवलंबली. त्याला दासासारखं वागवायला सुरुवात केली. महाल झाडण्यापासून ते राजवस्त्र धुण्यापर्यंत, मेनीनाथाची देखभाल करण्यापर्यंत सर्व कामं ती गोरक्षाला सांगू लागली. त्याला क्षणाचीही फुरसत मिळू देना. एक काम संपायच्या आत ती दुसरे काम करण्याची त्याला हकारत असे. पण गोरक्ष हसतमुखानं हातातली कामं पुरी करून नवी कामं हाती घ्यायला तिच्यापुढे उभा राहत असे. गुरुप्रमाणेच गुरुपत्नीची सेवाही तो सेवारत भावानं, तत्परतेनं करत असे. गोरक्षाचं हे विनयी वागणं, हसतमुख राहणं, अतिशय लाघवी बोलणं प्रेमळेला आवडू लागलं. त्याच्याशिवाय तिलाही करमत नसे. मेनीनाथालाही आता गोरक्षाचा लळा लागला होता. तो सतत त्यांच्याच अंगाखांद्यावरती खेळे, त्यांच्याबरोबर राही.
गोरक्षही मिनीनाथांच्या सर्व गोष्टी करी. त्याचं हग्नमुतनं काढण्यापासून त्याला स्नान घालून जेव खाऊ घालणं, झोपवण्यापर्यंत प्रेमळेचा गोरक्षानं अतिशय विश्वास संपादन केला होता. आणि म्हणून शय्यागृहात जाताना ती नेहमी मेनीनाथाला झोपवण्यासाठी गोरक्षनाथाकडे देत असे. एकदा प्रातःकाळी अशीच शुभद वेळ होती. मच्छिंद्रनाथ आणि प्रेमळा क्रीडेत मग्न झाले होते. शेजारीत मिनीनाथ सुखद झोपेत पहुडला होता. पण अचानक तो रडू लागला. या दोघांच्या सुखात व्यत्यय आला. प्रेमळेनं गोरक्षला हाक मारली. मेनीनाथाला झाडाखाली लघवीला नेण्यासाठी सांगितलं. मेनीनाथाला शौचालय होत होतं, तसं त्यानं गोरक्षला सांगितलं. गोरक्ष त्याला घेऊन झाडाखाली गेले. पण त्यानं दरडावून मेनीनाथाला सांगितलं, हे बघ, एक काहीतरी कर. शौचाला तरी नाहीतर लघवीला तरी. दोन्ही एकदम करशील तर या दंडानं फोडून काढेल. महाराजच्या धाकानं मेनीनाथानं कुठलाच विधी केला नाही. गोरक्षनं त्याला तसंच आणून मंचकावर ठेवला आणि तो बाहेर जाऊन उभा राहिला. पुन्हा काही वेळानं प्रेमळेनं त्याला हाक मारली. मेनीनाथाला घेऊन गोरक्ष बाहेर आले. पुन्हा पहिलाच प्रकार झाला. भित्तीनं आणि माराच्या धाकानं मेनीनाथ शीही करेना, शूही करेना. तेव्हा त्याला गोरक्षानं पुन्हा आणून मंचकावर ठेवला. मेनीनाथ पोटात कळाहून मंचकावर गडबडा लोळू लागला. त्याला काही सुचेना. वायूमुळे पोटात वेदना होत होत्या. शेवटी असह्य होऊन त्याला मंचकावर शौचाला आणि लघवीला झालं आणि त्याचं सारं अंग, सारे कपडे त्यात खराब झाले. ते पाहून प्रेमळेनं पुन्हा गोरक्षाला बोलावलं आणि सांगितलं, अरे गोरक्षा, ही सगळी घाण धुवून पुसून साफ कर आणि यालाही धू. गोरक्षानं तिच्या म्हणण्याचा होकार दिला. मंचकावर झालेली आणि जमिनीवर पसरलेली घाण त्यानं साफ केली. सारवून ती जागा स्वच्छ केली आणि मेनीनाथाला घेऊन ते गावाबाहेर पडले. नदीवर आले. नदीच्या पात्रात एक भली मोठी शिळा होती. त्या शिळेवरती त्यांनी मेनीनाथाला आपटलं. आपटताच त्या बाळाचे प्राण कोडीतून उडून पंचतत्वात गेले. मग त्या बाळाच्या शरीराचे 5 वेगवेगळे भाग त्यांनी केले. मेद, त्वचा, शिरा, मांस आणि अस्थी असे ते 5 भाग रक्त धुवून टाकून त्यात सुकायला शिळेवर पसरवले. स्वतः स्नान करून ते परत राजवाड्यामध्ये आले. नित्याप्रमाणे त्यानं गुरुची आणि गुरुपत्नीची सेवा केली. त्यांना नैवेद्य दाखविला, त्यांची षोडशोपचारी पूजा केली आणि आपल्या दिनक्रमाला लागली. देवाला नैवेद्य दाखवताच प्रेमळीला आपल्या मेनीनाथाची आठवण झाली. तिनं गोरक्षाला हाक मारली आणि मेनी बाळाला घेऊन यायला सांगितलं. बराच वेळ झाला तरी बाळ येईना, म्हणून त्याला बघायला ती बाहेर पडली. हाका मारू लागले तरी प्रासादामधून बाळ बाहेर येईना. तेव्हा तिनं गोरक्षाला पुन्हा हाकारलं आणि विचारलं, बाळ कुठे गेला माझा? माई, आपल्या आज्ञेप्रमाणे मी बाळ सुकत घातलं आहे. काय बोलतोस गोरक्षा? शुद्ध आहे का तुला? माई, आपणच मला प्रातःकाळी अशी आज्ञा दिली होती की बाळाला धुवून पुसून सुकत घाल. आपल्या आज्ञेप्रमाणे मी त्याला वर सुकत घातलं आहे. दिवसाचे 4 प्रहर उलटले तरी त्याला सुकत ठेवलं आहेस. जा, वरून घेऊन ये त्याला. प्रेमळेच्या म्हणण्यानुसार मेनीनाथाच्या सुकत घातलेल्या अस्थी, त्वचा, मांस, मेद आणि शीर आणायला तो प्रसाद चढून वर गेला आणि त्याचे अलंकार, कपडे व 4 वस्तू त्यानं राणीसमोर मांडल्या. त्या पाहून राणीला 2 क्षण उलगडाच झाला नाही आणि झाला तेव्हा तिला ब्रह्मांड आठवलं. ती ऊर पिटून शोक करू लागली. धरणीवर गडबडा लोळू लागली. गोरक्षानं कथन केलेला वृत्तांत ऐकून सगळ्या दासदासी गोरक्षावर तुटून पडल्या. मोठमोठ्यानं आक्रदंत करत राणी म्हणू लागली, दुष्ट चांडाळा, गोड गोड बोलून असा दावा साधलास? तो कसला साधू? तो भोंदू गोसावड्या. त्या लेकराला इतक्या निर्दयपणानं ठार करताना तुला जराही दयामाया उत्पन्न झाली नाही आणि पिंड ब्रह्मांडाची उठाठेव तू करणार? नीच माणसा, क्षणभरही इथं न थांबता चालता हो, काळ कर इथून. माई, माझ्या गुरुला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. त्याचंही बोलणं ऐकून संतापलेल्या दासदासी म्हणाल्या, जा तुझ्या गुरुलाही घेऊन, पण आमचा युवराज मिनी बाळ आत्ताच्या आत्ता तू आधी आणून दे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुम्हाला तुमचा मिनी परत देईल, पण तो मिळताच तुम्हाला तुमच्या वचनाचा विसर पडला तर काय करायचं? गोरक्षा, ही प्रेमळा राणी तुला वचन देते की दिलेला शब्द मी कोणत्याही परिस्थितीत फिरवणार नाही. तू माझा बाळ मला परत दे आणि तुझ्या गुरुला घेऊन इथून तुला हवं असेल तिथं जा. मी तुझ्या मार्गात येणार नाही. प्रेमळेकडून हे वचन मिळताच मेनीचं मेद, मांस, अस्थी, त्वचा, शीर हे सगळं एकत्र ठेवून गोरक्षानं त्याच्यावरती त्याचं वस्त्र आणि अलंकार ठेवले आणि गुरुच्या मनोभावानं प्रार्थना करून त्यांच्या पायाचं तीर्थ त्या अस्थीवर मंत्र म्हणून शिंपडलं. आणि काय आश्चर्य, झोपेतून उठून बसावा तसाच मेनीनाथ ओळखी पिळुके देत उठून बसला आणि धावत जाऊन त्यानं गोरक्षांचे पाय धरले आणि विचारलं, मला परत माघारी आणून या भावना वासनांच्या दुःखसागरात का लुटलं? मला जिथं धाडलं होतं तिथं मी आनंद सागरात डुंबत. मेनी बाळा, जेव्हा तू मोठा होशील तेव्हा अनन्य भावानं मच्छिंद्रनाथांना शरण जा.
ते तुझं कल्याण करतील, असं सांगून गोरक्षनाथांनी प्रयाणाची तयारी केली. मेनीनाथाला प्रेमळीच्या स्वाधीन केलं आणि सद्गुरूंचे पाय धरले. आपल्याला इथून नेण्यासाठी हे सारं काही करावं लागलं, त्याबद्दल क्षमस्व. गोरक्षा, प्रत्यक्ष तू परमेश्वर. या मूढ प्रेमळेनं तुला रंजवलं, गांजवलं, त्रास दिला, पण तरीसुद्धा कधी तू उलट बोलला नाहीस. आता जाताना तरी तूच मला क्षमा कर. माते, क्षमा माझी कसली मागतेस? सद्गुरूंची मागायची. मी तर त्यांचा दासानुदास. त्यांची षोडशोपचारी पूजा करून जे काही कृपादान मागायचं असेल ते मागून घे. गोरक्षनाथांच्या म्हणण्यानुसार मच्छिंद्रांची सर्वांनी पूजा केली. मच्छिंद्रांनी मेनीनाथाला राज्यावरती बसवलं. त्याच्या गळ्यात सिंगी सायली घातली, मेखला बाणवली, वस्त्र अलंकार लेबवले आणि छत्र चामर ढाळून राज्याभिषेक केला आणि ते दोघे निघाले. ते निघाले असे पाहताच प्रेमळेने काही धन त्यांच्याबरोबर नेण्याची इच्छा मच्छिंद्रनाथांजवळ व्यक्त केली. तेव्हा गोरक्षाला ते आवडणार नाही असं ते म्हणाले, पण तरीही तिनं गुप्त स्वरूपात 2 सोन्याच्या विटा त्यांच्या झोळीत टाकल्या. सगळ्यांचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ आणि गोरक्ष सीमेबाहेर आले. तेव्हा गोरक्षनाथानं चरपटाचेही गुरुसंघी गाठ घालून दिली. चरपटनाथालाही अत्यानंद झाला आणि तिघांची भ्रमणयात्रा सुरू झाली. ठिकठिकाणी योगीजन भेटतच होते, तेही त्यांची यात्रेत सामील होत होते. आणि अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील हा 39वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांच्या लोभाचा गोरक्षनाथ नाश करतात ती कथा आलेली आहे. तेव्हा तो अध्याय, ती कथा पाहायला विसरू नका आपल्याच मीड फॉर मराठीवरती. चला तर मग भेटूया पुन्हा पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.